मंडळी, लिंबूचं लोणचं बघून तोंडाला पाणी सुटलं ना, तर चला मग बनवूया लिंबूचं चटपटीत आंबट गोड लोणचं। 2 किलो कागदी लिंबू घेतलेले आहे। पातेल्यात टाकले, मीठ टाकलं आणि गरम पाणी टाकलं। आता 15 मिनिटं तसंच ठेवायचं। त्यानंतर लिंबू स्वच्छ धुवून घ्यायचे, 2-3 वेळा पुसून घ्यायचे, सुती कपड्याला वाळून घ्यायचे आणि लिंबाची आपल्याला फोडी करायची आहे। एक लिंबाच्या 4-8 फोडी असं करून घ्यायचे। बिया सगळ्या काढून घ्यायच्या आहे संपूर्ण। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं टाकून लिंबाचा संपूर्ण क्रश तयार करून घ्यायचा आहे। आता जितका लिंबाचा क्रश आहे तितकी आपल्याला दुप्पट साखर लागणार। स्टीलच्या कढईमध्ये लिंबाचा क्रश टाकला, दुप्पट साखर टाकली, त्यावर चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि आपल्याला यामध्ये टाकायचं हे लाल मिरची पावडर। तर 3 ते 4 चमचा लाल मिरची पावडर, 1-2 चमचा जिरा पावडर टाकायची, अर्धा चमचा हिंग टाकायचा, 1 चमचा काळी मिरी पावडर टाकायची, मिक्स करायचं। त्यानंतर 1.5 ते 2 चमचा काळी मीठ पावडर टाकायचं आणि छान मिक्स करून लो टू मीडियम फ्लेमवर हे आपल्याला शिजवायचं आहे। सतत ढवळत राहायचं, सोडून द्यायचं नाही। त्यानंतर आपल्याला 1 तारी पाक होईपर्यंत आपल्याला सतत हे शिजवायचं आहे। 1 तारी पाक झाला की त्यानंतर गॅस बंद करायचा, पूर्णपणे हे लोणचं थंड करायचं। छान रंगही बदलतो। स्वच्छ घासून पुसून वाळवलेली काचेची बरणीमध्ये हे लिंबाचं लोणचं भरायचं आहे थंड करून। मस्त याचा आस्वाद घ्यायचा, वर्ष 2 वर्ष टिकतं। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायचं। धन्यवाद, भेटू नंतर, बाय बाय।